आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। ती रेसिपी म्हणजे चिकन डोसा बनवा 5 मिनिटात तांदळाच्या पिठापासून। ही खूप सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे आणि कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे। तुम्हाला दिसत असेल खूप छान असा क्रिस्पी असा मऊ लुसलुशीत असा आपला चिकन डोसा तयार झालेला आहे। आता तुम्हाला दिसत असेल बघा, आपल्या चिकनचा कलर बदललेला आहे, छान असा गोल्डन ब्राउन कलर झालेला आहे। याचाच अर्थ आपलं चिकन हे छान असं क्रिस्पी फ्राय झालेला आहे। इथे तुम्हाला दिसत असेल बघा, इथे एक मी बाउल घेतलेला आहे आणि आता यामध्ये हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे पीठ मी एका ट्रिकने बनवलेलं आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच। आता हे पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, हे पीठ मी जाडसर घेतलेलं आहे, एकदम बारीक पिठासारखं घ्यायचं नाही, रवाळ असं पीठ घ्यायचं आहे आपल्याला। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। आता हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे आता आपण मीठ टाकलं ते सगळ्या पिठाला लागलं जाईल। आणि आता हे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे। आता सुरुवातीला आपण अर्धी वाटी यामध्ये पाणी घालायचं आहे। आता हे छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही चमच्याने मिक्स करू शकता किंवा हाताने मिक्स केलं तरीही चालेल। आता हे छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत। ही करायला खूप सोपी रेसिपी आहे, बिना पीठ आंबवता आज आपण हा चिकन डोसा तयार करणार आहोत, एकदम हॉटेल स्टाईल। आता तुम्हाला दिसत असेल बघा, पाणी सगळं पिठाने शोषून घेतलेलं आहे। आता हे परत मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे। इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, हे तुमच्या तांदळावर डिपेंड करणार आहे की तुम्ही कोणत्या प्रकारचा तांदूळ घेतलेला आहे। आता हे परत छान असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये अजिबात गाठी नाही राहिल्या पाहिजेत, एकदम छान असं मऊ पीठ भिजलं पाहिजे आपलं। आता तुम्हाला दिसत असेल बघा, छान असं आपलं पीठ मिक्स करून झालेलं आहे। सगळ्या गाठी यामधले मी चमच्याने फोडून घेतलेले आहेत। जर तुमच्या गाठी चमच्याने फोडत नसतील तर तुम्ही हाताने फोडून घेतल्या तरीही चालतील। हे मी अर्धा टोमॅटो बारीक चिरलेलं घेतलेलं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। ही आता कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे आपण। आणि आता हे सगळं साहित्य आपलं यामध्ये घालून झालेलं आहे। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे सगळे मसाले आपल्या पिठाला लागले जातील आणि छान असं आपलं डोश्याचं पीठ तयार होईल। तुम्हाला दिसत असेल बघा, पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे, आपलं कन्सिस्टन्सी तुम्हाला दिसत असेल। आता इथे एक मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे, इथे तुम्ही साधा तवा घेतला तरीही चालेल। 1 चमचा तेल घ्यायचं आहे आणि आता हे तेल सगळीकडे असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। आता हे मी चिकन घेतलेलं आहे थोडंसं, त्याचे तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। हे चिकनचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे, जर तुम्हाला जास्त चिकन आवडत असेल तुम्ही जास्त चिकन घेतलं तरीही चालेल। आता हे बारीक केलेले तुकडे आपण या तव्यावरती टाकायचे आहेत। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, इथे फक्त आपल्याला चिकनच्या चवीप्रमाणेच मीठ घ्यायचं आहे। आणि आता हे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे, ज्याप्रमाणे आपण पनीर फ्राय करतो त्याचप्रमाणे हे फ्राय करून घ्यायचं आहे। छान असं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून चिकन आपलं छान असं मऊ शिजलं जाईल। आता तुम्हाला दिसत असेल बघा, आपल्या चिकनचा कलर बदललेला आहे, छान असा गोल्डन ब्राउन कलर झालेला आहे। याचाच अर्थ आपलं चिकन हे छान असं क्रिस्पी फ्राय झालेलं आहे। आता हे चिकन आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, छान असं ते रेड कलरचं चिकन आपलं झालेलं आहे। नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे। आता याच्यावरती आपण परत 1 चमचा तेल घ्यायचं आहे आणि हे तेल सगळीकडे असं स्प्रेड करून घ्यायचं आहे, जेणेकरून छान असा आपला तवा तेलाने ग्रीस होईल। आता हे मगाशी आपण जे डोस्याचं बॅटर घेतलं होतं ते घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला टिप आहे, प्रत्येक वेळेस डोसा करताना हे बॅटर हलवून घ्यायचं आहे, नाहीतर त्याचं पीठ तळाला राहिलेलं असतं। जेव्हा आपण ते पीठ शांत ठेवतो तेव्हा त्यातलं पीठ हे तळाला राहिलेलं असतं आणि पाणीही वरती आलेलं असतं। सो ते प्रत्येक वेळेस
ढवळून घ्यायचा आहे। आता तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारचा छोट्या आकाराचा आपण मिनी डोसा बनवणार आहोत। अशा प्रकारे आता हे छान असं स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि याच्यावरती आता हे चिकनचे पीसेस टाकायचे आहेत, जे आपण मगाशी फ्राय करून घेतलेले होते। ते हे चिकनचे पीसेस टाकलेले आहेत आणि ते हाताने असे दाबून घ्यायचे आहेत आणि आता याच्यावरती परत 1 चमचा डोशाचं बॅटर ओतायचं आहे, जेणेकरून हे चिकनचे पीसेस झाकले जातील इथपर्यंत ते ओतायचं आहे। तर तुम्हाला दिसत असेल बघा, छोट्या आकाराचा आपला डोसा तयार झालेला आहे। आता याच्या कडेने तुम्ही तेल सोडू शकता किंवा आहे त्या तेलात भाजून घेतला तरीही चालेल। पहिल्यांदा आता आपण एका बाजूने भाजून घेणार आहोत। आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा, एका बाजूने छान असा आपला डोसा भाजलेला आहे। आता हा आपण दुसऱ्या बाजूनेही क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहोत, जेणेकरून छान असा जाळीदार डोसा आपला तयार होईल। तुम्हाला दिसत असेल बघा, छान अशी जाळी सुटलेली आहे आपल्या डोशाला आणि मऊ लुसलुशीत असा तयार झालेला आहे। हा डोसा आपण दोन्ही बाजूने फ्राय करून घेणार आहोत, म्हणजेच भाजून घेणार आहोत। जर तुम्हाला हे इन्स्टंट डोशाचं पीठ कसं बनवायचं याची रेसिपी हवी असेल, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तेथून तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही पीठ बनवू शकता। हे पीठ तुमचं 2 ते 3 महिने राहू शकतं, जेणेकरून जेव्हा पण तुमची इच्छा होईल डोसा खाण्याची, तेव्हा तुम्ही इन्स्टंट डोसा किंवा उत्तप्पम करून खाऊ शकता। इतकं ते टेस्टी पीठ लागतं। सो त्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथून तुम्ही बघू शकता। आता तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे आपला चिकन डोसा तयार झालेला आहे। अशाच प्रकारे आता राहिलेले चिकन डोसे आपण करून घेणार आहोत, त्या राहिलेल्या पिठाचे। अशा प्रकारे आपला तांदळाच्या पिठाचा जाळीदार, कुरकुरीत, मऊ लुसलुशीत असा चिकन डोसा तयार झालेला आहे। ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। आणि जर तुम्हाला इन्स्टंट झटपट तुम्हाला 5 मिनिटात उत्तप्पा बनवायचा असेल, तर त्याचीही रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तेथून तुम्ही बघू शकता। चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा।